नमस्कार मित्रांनो, हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर है मधून अंगुरी भाभीच्या भूमिकेतून अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली. तिने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत शुभांगी अत्रेने खुलासा केला की तिच्या आडनावामुळे अनेकांना ती महाराष्ट्रीयन असल्याचं वाटतं, पण ती मराठी नाही आहे. शुभांगी अत्रे मूळची मध्य प्रदेशाची आहे. तिने MBA मध्ये मास्टर्स केला आहे. MBAचं शिक्षण घेतल्यानंतर शुभांगी अत्रेनं अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईला आली. शुभांगी अत्रेला भाभीजी घर पर है या शो मुळे ओळख मिळाली. 2016 साली शिल्पा शिंदेने ही मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी शुभांगी अत्रेची वर्णी लागली होती. तेव्हापासून ती अंगुरी भाभीच्या भूमिकेतून रसिकांचं मनोरंजन करत होती. पण आता काही दिवसांपूर्वीच तिने मालिकेतून एक्झिट घेतली. मुलाखतीत यावेळी तिने तिच्या आडनावावरून ती अनेकांना मराठी असल्याचं वाटतं, पण ती नाही आहे असं सांगितलं. ती म्हणाली की माझ्या आडनावामुळे मी मराठी आहे असं अनेकांना वाटतं, पण मी मूळची इंदोरची आहे. आता हळूहळू मराठी शिकत आहे. मी मराठी चित्रपट बघते, विषय संहिता यामुळे मला ते आवडतात. मराठीसह बंगाली आणि मल्याळम चित्रपटही मी आवडीने बघते. शुभांगी अत्रेच्या या खुलास्यामुळे ती मराठी अभिनेत्री नाही हे स्पष्ट झालं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अभिनेत्री शुभांगी अत्रे आवडते का? कमेंट करून नक्की कळवा.